नमस्कार, मी सूर्यवंशी पीके, शिल्पनिर्देशक, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स, स्वातंत्र्य सैनिक मुरगा पखुमसे, शासकीय उपसंस्था रेणापूर। तर आज आपण बघणार आहोत रेजिस्टर, टाइप्स ऑफ रेजिस्टर। टाइप्स ऑफ रेजिस्टरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये वापरलेल्या घटकांना आपण इलेक्ट्रॉनिक्स घटक असं म्हणतो आणि या घटकाची विभागणी करत असताना महत्त्वाचं दोन प्रकारामध्ये याची विभागणी होते, एक ॲक्टिव्ह घटक आणि दुसरे पॅसिव्ह घटक। ॲक्टिव्ह घटकामध्ये आणि पॅसिव्ह घटकामध्ये नेमका काय फरक आहे हे आपल्या लक्षात आला पाहिजे किंवा ते आपल्या लक्षात आलंही असेल। या पॅसिव्ह घटक आणि ॲक्टिव्ह घटकामधला रेजिस्टर हा जो कॉम्पोनंट आहे हा पॅसिव्ह आहे, कारण विद्युत करंटच्या बदलामुळे या घटकाचा रेजिस्टन्समध्ये बदल होत नाही, अशा घटकांना आपण पॅसिव्ह घटक असं म्हणत असतो आणि त्या फॅमिलीमधला आपण रेजिस्टर हा भाग बघणार आहोत। तर अशा ह्या रेजिस्टरचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, एकाला म्हणायचं फिक्स्ड रेजिस्टर आणि दुसऱ्याला म्हणायचं व्हेरिएबल रेजिस्टर। फिक्स्ड रेजिस्टर आणि व्हेरिएबल रेजिस्टर यामध्ये निश्चिती करत असताना सर्वप्रथम त्या रेजिस्टरचा इतिहास आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की रेजिस्टर हा जो आहे हा तयार करण्यासाठी आपल्याला अशा मटेरियलचा वापर करावा लागतो की ज्याची कंडक्टिव्हिटी कंडक्टर व इन्सुलेटर याच्या दोन्हीच्या मध्ये असली पाहिजे आणि हा रेजिस्टर तयार करण्यासाठी वापरलेले मटेरियलसुद्धा हे याच्या मटेरियलमध्ये सुद्धा फ्री इलेक्ट्रॉन असले पाहिजे, परंतु ते कंडक्टर इतके जास्त नसले पाहिजेत, उदाहरणार्थ कार्बन असेल आणि त्याच नावावरून त्याचं नाव कार्बन रेजिस्टर असं पडलेलं आहे। त्यानंतर त्याची पॉवर रेटिंग असेल, रेजिस्टरची कलर कोडनं किंमत काढणे असेल, हा भाग जरी वेगळा असला तर टाइप्स ऑफ रेजिस्टरमध्ये फिक्स्ड रेजिस्टर की ज्याची किंमत स्थिर असते, उत्पादनकर्त्यानं जी किंमत निर्माण केलेली आहे त्या किंमतीचे रेजिस्टर आपल्याला कार्बन रेजिस्टर आपल्या उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत आपल्याला बदलता येत नाही। दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्हेरिएबल रेजिस्टरचा। व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये आणि कार्बन रेजिस्टरमध्ये, जसं कार्बन रेजिस्टर हे उत्पादन करताना किंवा एका स्टँडर्ड किमतीला तयार करतात, आपण त्याची किंमत बदलू शकत नाही, अशांना आपण कार्बन रेजिस्टर असं म्हणतो। या फिक्स्ड रेजिस्टर असं म्हणतो। या कार्बन रेजिस्टरमध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मग कार्बन रेजिस्टर आहे, कार्बन फिल्म रेजिस्टर आहे ज्याला आपण CFR असं म्हणतो, कार्बन फिल्म रेजिस्टर MFR, मेटल फिल्म रेजिस्टर, त्याच्यानंतर वायर वाऊंड रेजिस्टर आहे, वायरची गुंडाळी तयार केलेला, त्याच्यानंतर मेटल फिल्म रेजिस्टर आहे। आणि या प्रकारच्या रेजिस्टरनंतर जर त्या ठिकाणी आपल्याला बघायला गेलं तर व्हेरिएबल प्रकारचे जे रेजिस्टर असतात यामध्ये उत्पादनकर्त्यांनी हे रेजिस्टर तयार करत असताना याची किंमत ही रेजिस्टर वापरणारा 0 ओहमपासून ती त्याने निश्चित केलेल्या एका मॅक्झिमम पॉईंट किमतीपर्यंत आपण त्या ठिकाणी बदलू शकतो, परंतु त्या मॅक्झिमम किमतीच्या वर आपल्याला त्याची किंमत बदलता येत नाही। अशा रेजिस्टरला व्हेरिएबल रेजिस्टर म्हणतात आणि व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल रेजिस्टर, त्याच्यामध्ये मग टाईप ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून रोटरी टाईप काही रेजिस्टर आहेत, स्लायडिंग टाईप काही रेजिस्टर आहेत, त्याच्या मटेरियलनुसार त्याचे काही प्रकार आहेत, कार्बन टाईप आहे, वायर वाऊंड टाईप आहे, त्याचबरोबर त्याच्या व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्सनुसार काही रेजिस्टर आहेत, त्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक रेजिस्टर आहे, लिनियर रेजिस्टर आहे। आणि या प्रकारचे रेजिस्टरनंतर आपल्याला प्रिसेट, ट्रिम पॉट याही माध्यमातून काही रेजिस्टर आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर जे स्पेशल टाईप्स ऑफ काही रेजिस्टर असतात, स्पेशल पर्पजसाठी केलेले, विशिष्ट हेतूनं तयार केलेले, त्यामध्ये त्या रेजिस्टरचा वापर करत असताना आपल्याला त्या विशेष कामासाठी त्याचा वापर केला जातो। त्याच्यामध्ये मग प्रिंटेड रेजिस्टर आहे, VDR आहे, VDRमध्ये सिलिकॉन कार्बाईड व्हेरिस्टर आहे, मेटल ऑक्साईड व्हेरिस्टर आहे, LDR आहे, त्याच्यानंतर थर्मिस्टर आहे, थर्मिस्टरमध्ये PTC टाईप थर्मिस्टर आहे ज्याला आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट रेजिस्टर असं म्हणतो, NTC टाईप थर्मिस्टर आहे ज्याला आपण निगेटिव्ह टाईप थर्मिस्टर असं म्हणतो, त्याचबरोबर ZTC म्हणून आहे ज्याला आपण झिरो टेम्परेचर कोइफिशियंट रेजिस्टर असं म्हणतो। अशा वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टर या ठिकाणी आहेत। तर टाईप्स ऑफ रेजिस्टरमध्ये आपल्याला या रेजिस्टरचा अभ्यास करता येईल आणि त्या पद्धतीनं त्याची माहिती आपल्याला जाणून घेता येईल। आजच्या पिरियडपुरतं एवढं सफिशियंट आहे, यानंतरचा भाग आपण नंतरच्या पिरियडला बघणार आहोत। धन्यवाद।